Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me as Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So every day is a special day. आज स्पेशल डे आहे आणि यस आज आहे क्लिनिक डे. सो रेडी झालो आहे, जाणार आहे क्लिनिकला आणि यस पुढे आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून. सो आम्ही छान आमटी केली आहे आणि आज आई एकटीच आहे कारण आम्ही थोडं कामासाठी बाहेर चाललो आहे आणि नाईस आहे ऑफकोर्स. सो सनी गेला क्लिनिकला, नायसा गेली आहे स्कूलमध्ये. सो आज आहे सनीचं वन्स अगेन क्लिनिक डे. उद्या आहे त्याचं 24 hours ड्युटी. सो सकाळपासून मी नायसा जेव्हापासून गेले त्यानंतर मी एवढी बिझी झाली ना, व्हिडिओ एडिटिंग, त्यानंतर माझे अजून 1-2 कामं होती. सो खूप वेळ बसल्यामुळे ना माझं युजली इथे हे सगळं असं पेन वगैरे करायला लागतं. बॅक वगैरे नाही जास्त पेन होत, बट हे वालं जे सेक्शन आहे ना, नेकवालं सेक्शन, तुम्हाला सुद्धा कधीतरी होत असेल की कधी कधी खूप स्ट्रेस आल्यामुळे किंवा सतत एकाच पोझिशनमध्ये बसल्यामुळे ना आपलं हे पेन होतं. माझं तर हे वालं खूपच भयंकर पेन होत आहे. बट थँक्स टू वन प्रोडक्ट जे माझ्याकडे आहे, जे मी यूज करते आणि मला तुमच्याबरोबर सुद्धा ते शेअर करायचं आहे. खरंच ते खूपच युजफुल आहे आणि प्लस ते रिझनेबल सुद्धा आहे. सो मला असं वाटतं की ते प्रत्येकाच्या घरात असायला पाहिजे, कारण आत्ता या धावपळीच्या लाईफमध्ये आपलं काही ना काहीतरी पेन करतच असतं. बॅक पेन, नेक पेन, फूट पेन, हँड्स पेन, आणि ते एवढं अमेझिंग प्रोडक्ट आहे ना की आपण स्वतः सुद्धा ते यूज करू शकतो. म्हणजे कोणी जर नसेल वगैरे तर फक्त बॅक सोडून तर आपण स्वतःवर सुद्धा ते इझिली यूज करू शकतो. सो त्याचा रिव्ह्यू मी तुमच्याबरोबर शेअर करते. म्हणजे इन केस तुम्हाला कोणाला हवं असेल तर तुम्ही सुद्धा तो प्रोडक्ट घेऊ शकता. सो हा आहे तो अगारोचा हँड मसाजर. मॉडेल आहे ॲटम प्लस आणि तुम्ही बघू शकतात की आपण खूप इझिली त्याचं ग्रिप सुद्धा पकडू शकतो. म्हणजे जर इन केस तुम्हाला स्वतःला मसाज करायचं असेल तुमच्या हँडचं किंवा फीटचं, तर तुम्ही इझिली त्याला पकडून मसाज करू शकतात. खूप सोपं आहे यूज करायला. इथे ऑन आणि ऑफ असं दिलेलं आहे आणि ह्याने तुम्ही तुमची जी स्पीड आहे ती मेंटेन करू शकता. तुम्हाला किती स्पीड पाहिजे. आता हे ऑफ पोझिशनमध्ये, तर मी ऑन केलं तर बघा हे चालू झालेलं आहे. सो स्पीड अकॉर्डिंग टू यू तुम्ही इथे ॲडजस्ट करू शकता आणि असं फिरवल्यावर हे ऑफ होऊन जाईल. सो हे आहे प्रोटेक्टिव्ह मेश कवर. म्हणजे जेव्हा पण तुम्ही मसाज कराल हे लावल्याने तुमचे जे अंगावरचे जे केस आहे ना, ही मशीन खेचणार नाही. विदाऊट जर हे तुम्ही केलं ना तर मग केस खेचले जाणार. सो मेक शुअर की हा मेश कवर असायलाच पाहिजे. इझी आहे, ह्याला तुम्ही असे इझिली काढू शकतात. सो ह्याला ना तुम्हाला त्यांनी 4 हेड्स दिलेले आहेत. हा आहे फ्लॅट हेड जो मी आता इथे लावलाय कारण मला माझ्या नेकसाठी यूज करायचा होता. फ्लॅट हेड फुल बॉडीसाठी तुम्ही यूज करू शकतात. हा जो वेव्ही हेड आहे हा तुम्ही शोल्डरवर, आर्म्सवर, बॅकवर आणि फीटवर यूज करू शकतात. जर तुम्हाला एकदम डीप टिश्यू मसाज हवं असेल तर. त्याच्यानंतर हा आहे बॉल मसाज हेड. हा तुम्ही तुमच्या बॉडीवर ऑइल अप्लाय करून बॅक, फीट, आर्म्सवर इझिली यूज करू शकतात. आणि हा 4th आहे थायची मसाज हेड. इकडे बघा त्यांनी ते कॉर्नर दिले जिथून तुम्ही ह्याला असं पुल करून काढू शकता. सो आता मला हेच यूज करायचं आहे कारण माझं नेकच्या इथे मला थोडंसं पेन होत आहे. तर फक्त असं पुश करायचं, त्यानंतर हे असं लागलं जाईल आणि मग त्यानंतर हा जो मेश कवर आहे हा ह्याला अटॅच करायचा आहे. सो आता आपल्या इकडे जे केस आहेत ते आपण कितीही वरती केले तरी ते खाली येतात. म्हणून त्यासाठी हा जो मेश कवर आहे ना हा फार इम्पॉर्टंट आहे वाईल डुईंग मसाज. सो आता मी माझी जी स्पीड आहे ती ॲडजस्ट करते. ते स्टार्टेड आणि फक्त तुम्हाला इकडे असं मूव्ह करायचं. सो हा जो फ्लॅट आहे जसं मी म्हटले की फुल बॉडीसाठी यूज आहे. सो इवन तुम्ही तुमच्या बॅकसाठी सुद्धा यूज करू शकता. ते आपले हात सुद्धा खूप दुखतात सो त्याच्यासाठी सुद्धा यू कॅन यूज दिस.
म्हणजे सोपं आहे, जास्त मशीन हेवी पण नाहीये की तुम्ही स्वतः उचलून त्याला मसाज नाही करू शकत तुमच्या बॉडीला. एका जसं मी म्हटली की ग्रिप खूप चांगलं आहे मशीनचं. सो जर इन केस तुम्हाला कोणाला घ्यायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी ह्याची लिंक दिलेली आहे. तर मी थोड्या वेळ 10 मिनिट्स तरी माझं जे मानेचं आहे ते थोडंसं मसाज करते, म्हणजे मला थोडंसं बरं वाटेल. बॅक फ्रॉम क्लिनिक. आता वाजले आहेत दुपारचे 2. मी आलोय रचनाला पिकअप करायला आणि भेटणार आहोत अबुनीला. फायनली दोघांना पिक केलं आहे. नायसा इज बॅक फ्रॉम स्कूल. कशी होती स्कूल? छान होती. अरे वा. चलो सो कुठे चाललोय आपण? जेवायला चाललोय. चलो. कोण कोण येणार आहे? आपण ज्ञानाकडे रोज रोज का नाही जात असा प्रश्न आहे तुझा. रोज रोज गेलो तर तुझं स्कूल अभ्यास कोण करेल? लग्न लावायचं बाबू. बस पाठी बस जा. उभं नाही राहायचं. फायनली फाल्गुनी आणि आभी आले. बाली नंतर आत्ता भेटलो आपण. नाही भेटलो नाही तुझ्या बड्डेला. आता बसलाय नाही तर भूक लागली मला. कधी आपण राऊंड टेबलवर बसायला. चिकन का रस्सा आएगा. मग एक भेजा थाली बोलतो, एक पत्रानी पापलेट बोललो, एक प्रॉन्स बिर्याणी, एक प्रॉन्स बिर्याणी. बघू आले. ही आपल्या गाडीची आपण गाडी नाही ती घरची आहे. क्या अमाउंट पे करना है? एक्चुअली
ऍक्च्युली फार्मर बोलते आई माझी गाडी आणली पण इकडे का इथेच होती तू त्याला कशाला दिलं स्वतः हे करायला? मी फोनवर बोलत होतो ना. आली 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 गोंडू आली 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 एक गोंडू गोंडू इकडे 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 एक गोंडू आले गोंडू आले गोंडू आले गोंडू आले आले गोंडू. अरे लावायला ठेवते. बघितली का तू? दाखव. तिला काही देऊ तिने पिशे चावी फेकली ते शूज साठी. अगो बाई तिला घालायचं इकडे बघ तिला घालायचं. ते आता नाही घालायचे काय मिळणार नाही तुला. आता गेला तर चावी कुठे चावी कुठे चावी चावी कुठे इकडे चल. हट्ट करायचं नाही. चलो भेटू लवकरच. येते बुबू. कशी चालते कमरची भंगी. संपलं ते. बाय. नको जाऊ दे. चल काय कर काय कर. चलो बाय 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 बाय. अरे फटके बात करते. चलो बाय बाय टाटा. चलो बाय बाय बाय. भेटू पण पुढच्या आठवड्यात. चलो बाय. चलो बाय. सो आम्ही म्हणजे अभुनी आणि नवेंजल आम्ही दोघं सुद्धा भेटलेलो. चौघं सुद्धा भेटलेलो फॉर लंच. ऍक्च्युली थोडंसं आम्हाला डिस्कस करायचं होतं. एक छोटीशी मीटिंग आमची होती आणि मीटिंग कशाबद्दल होते आता खूप लोकांना ऑफकोर्स माहितीच असेल, पण ज्यांना नसेल माहीत त्यांना मी सांगते. लवकरात लवकर हॅपी ट्रिप्स बाय अभुनी आणि नवेंजल हे जाणार आहेत थायलंडला फेबमध्ये आणि ते सुद्धा तुमच्या सगळ्यांबरोबर आणि आम्ही खूप खूप एक्साइटेड आहोत. सो अजूनपर्यंत जर कोणीही बुकिंग नसेल केली तर नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आता तुम्हाला जो स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावर किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हॉट्सअपची लिंक सुद्धा दिलेली आहे. आणि असं नाही आहे की तुम्हाला स्टार्टिंगलाच फुल अमाऊंट पे करायची आहे. बुकिंग अमाऊंट फक्त तुम्हाला आता पे करायची आहे आणि मग बाकीचं जेवढं पण अमाऊंट आहे ती तुम्हाला ट्रिपच्या 10-15 डेज बिफोर पे करायची आहे आणि ट्रिप जाणार आहे फेब फर्स्ट वीकमध्ये. सो लवकरात लवकर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुमचे जे सीट्स आहेत ते रिझर्व करा. आम्ही सगळे खूप एक्सायटेड आहोत तुमच्याबरोबर ट्रिपवर जायला. सो ट्रिप असणार आहे फुकेत, क्रॅबी आणि बँकॉक. बाकी सगळे काही डिटेल्स तुम्हाला त्या व्हॉट्सअप नंबरवर मिळेल. सो यस, कोणाला पण या टूरचा भाग व्हायचा असेल तर नक्की लवकरात लवकर बुक करा आणि रिझर्व करून टाका कारण लिमिटेड सीट्स आहे. आणि लवकरात लवकर रिझर्व करण्याचा एकच हेतू आहे कारण कसं आहे फ्लाईट तिकीट्स जे आहेत ते वाढतात आणि न्यू इयर आहे. जसं इयर चेंज होईल फ्लाईटची कॉस्टिंग सुद्धा चेंज होईल. त्यासाठी आम्ही तुम्हाला म्हणजे जर तुम्हाला इनकेस कोणाला यायचं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा आम्हाला.
नायसा शुभम करोती बोलली हा बोलली बाबांच्या पाया पड बाबांच्या पाया पड गॉड ब्लेस यू दूध पी दूध ठेवलं का तिथे एवढंच बोलतोय मीठ लागलंय का मी विसरली टाकायला वरतून टाकलं काय स्पेशल एवढं माझे तर डोळे हे कुठून आणलं काय स्पेशल कुठे मिळालं पीठ पीठ गिरणीतून एक आणलं अभ्यास करते आज अभ्यासाला लेट बसले सो खूप भूक लागली आहे जेवायचंय मला वाटलं तू मस्त काहीतरी अजून छान असं मी काय चिकन बनवशील आज सगळी ज्वेलरी काढली की कोणती कोणती घालायची आहे सगळं सॉर्ट केलं कारण दिवाळी नंतर आपण लगेच गेलो होतो एवढा पसारा त्या ज्वेलरीचा ह्या डब्यात त्या डब्यात त्या डब्यात सगळं ते सॉर्ट करण्यात वेळ गेला मला आयसाची मस्त मग आई हे आई ते एवढे प्रश्न लहान बाळ असणं म्हणजे घरात एक वेगळीच मज्जा पण असते आपण वेगळेच प्रश्न आउट ऑफ द बॉक्स म्हणजे आता एक मला आवडतं की ती प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारतात बट विच इज अ गुड थिंग ना ऑफकोर्स जसं त्या दिवशी तुला विचारलं आपल्याला ढेकर कशी येते उचकी कशी येते काय काय प्रश्न म्हणजे एवढे प्रश्न आहेत ना तिला चांगले प्रश्न पडलेलं चांगले म्हणजे ती त्याच्याबद्दल विचार करते फारच विचार करते आपण होतो का असे एवढे या एज मध्ये आपण म्हणतो ना की एव्हरी चाइल्ड इज डिफरंट तसंच आहे पण आपलं जनरेशन थोडस हे आताचं जनरेशन जरा जास्त खूप फास्ट आहे त्यांना क्विकली प्रत्येक गोष्टींची लाईक इन्फॉर्मेशन पाहिजे असते हे कसं ते कसं ते कसं त्यांना तेवढं एक्सपोजर आहे तेवढ्या गोष्टी एक्सपोजर पेक्षा एक्सपोजर तर आहेच पण मला असं वाटतं की इव्हन आजूबाजूचा जो वातावरण आहे ना तो तसा असायला पाहिजे म्हणजे कसं बोलू आपण तिला तसं काय म्हणतो केलं म्हणजे तिला पण तसं हे केलं की त्याची अपब्रिंगिंग आणि जेव्हा पण आपण बाहेर जातो आपण प्रत्येक गोष्टीचं तिला इन्फॉर्मेशन देत असतो म्हणून तिला ती एक सवय झालीये की अरे आता ह्याच्याबद्दल काय ऑल्सो डिपेंड्स ऑन द पॅरेंट्स ऑफकोर्स अँड ऑफकोर्स घरातलं आपलं कसं आहे घरातलं वातावरण कसं म्हणून जेवढं होईल ना तेवढं तुम्ही तुमच्या मुलांशी बोलत राहा फक्त अभ्यासापुरताच किंवा फक्त ते खेळण्यापुरतात तेवढंच नाही पण बाकीचे इन्फॉर्मेशन मी नेहमी मी खूपदा हे ब्लॉग मध्ये बोलली पण असेल आय स्टील रिमेंबर माझ्या पप्पांची गोष्ट म्हणजे तशी तर असे आहेत छोटे गोष्ट पण एक गोष्ट जी मला त्यांची आवडते म्हणजे आठवते ती म्हणजे जेव्हा पण आम्ही बाहेर जायचो ना ते म्हणजे ही यूज टू मेक शुअर की आजूबाजूला कोणत्या गोष्टी आहेत त्या सांगायच्या म्हणजे ते सांगायचे आम्ही बसमध्ये जायचो वाच म्हणून बघ काय काय इकडे एक स्पेलिंग वाच किंवा ते अल्फाबेट वाच मग इथे बघ मग कोणती कोणती दुकानं आहेत की तेवढं आपण तेव्हा थोडी आपल्या त्या काळात मोबाईल ना बिबाईल आताच आपण आता एवढे पॅरेंट्स हे झालोत ना की मोबाईल हातात देतो पेशन्स लेवलच कमी ऍक्च्युली पण त्यावेळेस आपल्या पॅरेंट्सची शिकवण्याची पद्धतच वेगळी होती आणि तीच पद्धत आपण नायसावरती म्हणजे नायसा पण त्याच पद्धतीने शिकेल कारण आपल्या टाइमला आपण थोडी मोबाईल घेऊन वाढलो आपल्या तर आता मोबाईल पॅरेंट्सचं इन्व्हॉल्वमेंट पण राहणं खूप महत्वाचं आहे खूप गरजेचं आहे किती डिफिकल्ट आहे की म्हणजे आम्ही समजू शकतो की जे वर्किंग पॅरेंट्स असतात इट्स नॉट इझी फॉर देम आणि ते पण ट्राय करतच असतील त्यांच्या साईडनी येस डिअर
दिलं सकाळी दिलं बाबू तुझं. सो नायसाला आम्ही सध्या आयर्नचे सप्लिमेंट चालू केले आहेत. थोडस तिच्यात आयर्न डेफिशियन्सी अॅनिमिया आहे म्हणून मेडिसिन चालू आहे. दिवसात एकदाच द्यायचा जो आपण सकाळी दिला स्कूलला जाण्याच्या आधी. काही सारखं नाही द्यायचं बाबू, एकदाच द्यायचं. लोक कंटाळतात मेडिसिन घ्यायला, तर हिचं वेगळी स्टोरी. आवडतंय म्हणून थोडं टेस्ट थोड्या वेळ जा तोपर्यंत खेळ झाला ना. खेळ आता बरोबर आता खेळ. आता मी तेच म्हणत होते की मग ती ना एक वाचण्याची इच्छा. आणि जेव्हा पण जायचो ना तेव्हा प्रत्येक, आता पण ती सवय आहे की प्रत्येक शॉप बघायचे की अरे कोणतं शॉप आहे. मग ते येताना पण विचारायचे की तू कोणते शॉप बघितलेलं जाताना. मग ते तेवढी ती जी चालना होती ना ती, म्हणजे आपलं काय म्हणतात थिंकिंग प्रोसेस, आपलं ब्रेनला त्याचं ब्रेनचं डेव्हलपमेंट तेवढं. तसंच ते नायसा बरोबर झालंय. आपण नायसाला सतत आपण जेव्हा बाहेर जातो बघ ना, लहानपणापासून बोलतो. आता जसं की त्या दिवशी तू नव्हता ना, मी स्वीटीताईने आई होतो गाडीत, तर स्वीटीताईने तिला सांगितलं की मला सांग रस्त्यावर कोणत्या कोणत्या कलरच्या गाड्या दिसत आहेत. मी तेवढं तिला त्यात बिझी ठेवलं. मग आता तिला नंबर्स व्यवस्थित ओळखता येते, लेटर्स तिला व्यवस्थित ओळखता येत. मग त्या गाडीवरचं लेटर सांग कोणतं आहे, त्या गाडीवरचा नंबर कसं काय, तसं तिला ते आम्ही बिझी ठेवलं. कारण तिने ऍक्च्युली थोडीशी क्रँकी झालेली. तिला असं झालेलं की आता चल घरी, मला माझं तो एक थोडा स्पेस पाहिजे. तर स्वीटी त्यांनी ही आयडिया काढली की मी ड्राईव्ह करत होते ना, म्हणून मग ती म्हणजे की तिला त्रास नको देऊ, मग ती त्यात बिझी झाली. मग ती प्रत्येक गाडीचा कलर सांगायला लागली. सो आपणच पॅरेंट्स थोडस म्हणजे पॅरेंट्सचं इन्व्हॉल्वमेंट, जसं सनी म्हटलं की आता वर्किंग पॅरेंट्सला नाही एवढं पॉसिबल होत ऑफकोर्स. आणि आय कॅन अंडरस्टँड इट. कारण मी घरी असते म्हणून मी प्रॉपरली नायसाला तेवढं हे करते. सनी जेव्हा जेव्हा असतो सनीला ट्राय माय बेस्ट. हा तो तसं आहे ते. सो आय कॅन अंडरस्टँड. जर दोघं पण आई वडील जर दोघं पण वर्किंग पॅरेंट्स असते त्यांच्यासाठी डिफिकल्ट. पण जेव्हा कधी तुम्ही बाहेर जाल ना तर मेक शुअर की तुम्ही तुमच्या मुलांना फक्त की एक रिच्युअल म्हणून किंवा चला आज संडे आहे, सॅटर्डे आहे, आम्हाला फ्री टाइम आहे, आपण आमच्या मुलांना बाहेर घेऊन गेले की त्यांना आनंद होईल, ते नाही. मॉल बिल हे तर आनंद मिळतोच, पण जेवढं तुम्ही त्यांच्याबरोबर मी टाइम स्पेंड कराल ना तेवढं त्यांना. आणि आता खूप लोकांना असं वाटतं की मला हे सांगायची गरज नाही. ऑफकोर्स मला सांगायची गरज नाही, पण खूप पॅरेंट्सला ना ह्याच्याबद्दल आयडिया पण नसते की आपण एक्झॅक्टली आपल्या मुलांबरोबर कसं वागायला हवंय किंवा अशा ह्या टायमाला आपण कसं डील केलं जायला पाहिजे. जे माझ्या बरोबर मी जे एक्सपिरियन्स करतेय आता, त्या दिवशी मला पण ते सुचलं नाही, पण स्वीटी तर एकदम झटक्यात बोलली की तू हे हे कर. तर नेक्स्ट टाइम जेव्हा मी जाईल तेव्हा मी सुद्धा तिच्याकडनं, ती पण एक पॅरेंट आहे, सो मी सुद्धा तिच्याकडनं काही शिकते, ती सुद्धा माझ्याकडनं शिकते. सो आपण सगळे पॅरेंट्स एकमेकांकडनं काही ना काहीतरी शिकतो. आणि जसं की मी नेहमीच म्हणते की दिस इज नॉट द एंड. आपण मरेपर्यंत काही ना काहीतरी इच अँड एव्हरी डे शिकत असतो. आणि त्यात लाजण्यात काही, म्हणजे लाजायची काही गरज नाहीये. इच अँड एव्हरी डे इज अ लर्निंग प्रोसेस आणि मजा येते. सो पॅरेंटिंग जेवढं डिफिकल्ट आहे ना, पॅरेंटिंग तेवढंच. पॅरेंटिंग इज अ नेव्हर एंडिंग. पॅरेंटिंग नेव्हर एंडिंग. म्हणजे आपण मोठे झालो, आपले पॅरेंट्स आता पण आपली तेवढीच काळजी घेतात, तेवढेच त्यांना आपली म्हणजे सगळ्या गोष्टींबाबतीत इन्व्हॉल्वमेंट आहे, विच इज अ गुड थिंग. ऑफकोर्स. सो मी तेच म्हणजे पॅरेंटिंग जेवढं लोकांना चॅलेंजिंग वाटतं, जेवढं लोकांना डिफिकल्ट वाटतं, पॅरेंटिंग जर आपल्यावरती आहे ते तेवढंच आपण एक्साइटिंग सुद्धा करू शकतो. आणि आपली मुलं पण आपल्याबरोबर तेवढेच इन्व्हॉल्व्ह राहतात. सो छान आहे. आम्ही तर एन्जॉय करतो ही प्रोसेस. लाईक 5 years लाईक अमेझिंग. आता मला भूक लागली बोलून बोलून बोलून. मग अशी नव्हती पण आता भूक झालं. सगळं थांबतच नाही, तिला बोलतोय झालं तरी नाही. सा बस किती ती किती आपल्यावरची एक स्टेप. जा तू हँड वॉश सॉरी. सो यस, भेटूया लवकरच पुढच्या व्लॉग मध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाफ लव्ह. बाय बाय.
मी करते, मी धुते त्याला धुते. लेट लाफ आहे ना. जा हँड वॉश कर जा. तू हँड वॉश कशी करते दाखव. अजून नाही झालं. जा आता पहिलं हँड वॉश कर जा. नाही सर हळू. तिथे कुठे टाकते, तिथे नको टाकू. घासला टाकायचं, तिथे नको टाकू. मच्छीचं झालंय ते आता. तिथे घास. प्रॉपर रब कर. व्हेरी गुड.